हे पहिल्या वर्षीचं, हे दुसऱ्या, तिसऱ्या, हे चौथ्या आणि हे पाचव्या आणि हे आत्ता ह्या वर्षीचं आहे. अरे हो रे बाळा, मीच छापलंय माहितीये मला. प्रश्न काय तुझा? मुद्द्यावर ये केदार, लवकर मुद्द्यावर ये. नाही, 25 वर्ष तुम्ही सत्तेत आहात. तुमच्या या घोषणापत्रात 25 वर्षा आधीच्याच गोष्टी आहेत. 6 वेळेस तुमचं वचनपत्र आलंय. रस्ते, पाणी, स्वच्छता तेच मुद्दे आहेत. यातली कोणतीही गोष्ट पूर्ण झाली नाहीये का? मी कोण आहे सांगा ना, मी कोण आहे? राज्याचे ज्येष्ठ मंत्री आहात सर तुम्ही. मंत्री म्हणजे माणूस तर आहे ना, जादूगर तर नाही ना. की फिरवली कांडी आणि निघालं कबूतर, परत कांडी फिरवली की निघाला ससा, असं नाही होत. अरे जादूच्या कांडीनं विकास कसा होईल? त्याला काही वेळ लागतो. आणि या 6 टर्ममध्ये मी माझ्या वॉर्डमधल्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे सोडवलेला आहे. आता आमच्याकडे प्रत्येक घरात 24 तास पाणी येतं. 38 नवीन पाईपलाईन टाकून झालेले आहेत. किती? 38. 52 नवीन रस्ते झालेले आहेत. मुलांसाठी गार्डन, बाग झालेले आहेत. दवाखाने झालेत. कमॉन केदू, कमॉन. मॅम एसी कमी करू का? नाही नाही, मशीन हँग होते. कुठल्याही टेक्निकल प्रॉब्लेममुळे हा इंटरव्ह्यू थांबता कामा नाही. ओके, बरोबर बोलताय सर तुम्ही. तुम्ही आतापर्यंत 3 हॉस्पिटल बांधलेत. एक जामखंडे ट्रस्ट अँड हॉस्पिटल, रमाई जामखंडे नर्सिंग होम आणि साहेबराव जामखंडे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आता कसं असं काहीतरी चांगल्या गोष्टी सांगायचं ना, मला खूप मस्त वाटतं. हे सगळे खासगी दवाखाने आहेत सर. ज्याचं बिल बघून बरा झालेला पेशंट परत आजारी पडू शकतो. गोरगरिबांना या सेवेचा लाभ घेता येत नाही साहेब. आणि त्याचे रेट्स तुम्हाला माहितीच आहे. व्हेरी गुड केदार. अरे हो, पण पाण्याची सुविधा तर केली ना आम्ही. त्याबद्दल आम्हाला कोणी काहीच बोलत नाही. हो सर, त्याचाही सर्वे केला आहे आम्ही. आमच्याकडे एक व्हिडिओ आहे. तुमची हरकत नसेल तर तो व्हिडिओ दाखवू? दाखवा दाखवा, कुशाल दाखवा. लोकांना कळू दे ना की आमच्या वॉर्डमध्ये पाणी कसं घळा वाहते. व्हिडिओ प्लीज. कमॉन प्ले. हा हा. 3 दिवसातून एकदा पाणी येते. ते लहान लेकरांना घरी ठेवून 2-3 तास रांगेत उभं राहावं लागतं. तेव्हा कुठे पाणी मिळते. दिवसा टँकर येतो. आम्ही मध्यम वर्गाने एवढा पैसा आणायचा कुठून? कधी पण पाणी सोडतात. हातातलं काम सोडून जावं लागतं आम्हाला. आणि त्या दिवसाची मजुरी पण देत नाही. पाणी आलं की बादल्याच्या बादल्या अजून पिंप भरावं लागतं. आणि पाणी कसं येतं? थेंब थेंब थेंब. हे काहीतरीच आहे. अरे म्हणजे उद्या चंद्रावर पाणी आलं नाही तर मला जबाबदार राहणार का तुम्ही? काय बोलताय ते? अरे हा ज्या आमदाराचा वॉर्ड आहे त्याला जाऊन विचारा ना. व्हेरी गुड.